समाजसेवक व राजकारणातील तरुण नेतृत्व श्री रोशन शिंदे यांचा वाढदिवस स्वस्तिक फाउंडेशन व पिंपरी आश्रम शाळेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी स्वस्तिक फाउंडेशनचे एकूण 60 सदस्य तसेच नाशिक येथील ख्यातनाम दंतचिकित्सक श्री डॉक्टर किशोर मुळे व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती। तसेच मोतीवाला मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर फराज मोतीवाला यांच्या खास प्रयत्नातून एकूण 10 डॉक्टरांचे पथक उपस्थित होते। तर ASGI हॉस्पिटलचे संचालक श्री स्वप्नील सापनार सर यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती। तसेच अजंता सलूनचे संचालक श्री योगेश निकम व त्यांच्या टीममधील एकूण 7 सदस्य उपस्थित होते। प्रसंगी शाळेच्या वतीने श्री रोशन शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तर संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री पाटील मॅडम यांनी श्री रोशन शिंदे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचाच यथोचित सत्कार करण्यात आला। डॉक्टर किशोर मुळे, डॉक्टर पूनम हिरे आणि इतर मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांची स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा पाहून विद्यार्थ्यांचे आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। यावेळी उपस्थित पथकांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली। यात एकूण 550 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा व नेत्रचिकित्सा करण्यात आली। गरजू विद्यार्थ्यांवर औषध उपचार करण्यात आले। तसेच उपस्थित डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन मिळाले। शाळेच्या संचालिका श्रीमती पाटील मॅडम यांनी स्वस्तिक फाउंडेशनला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत स्वस्तिक फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। तसेच स्वस्तिक फाउंडेशन शाळेसाठी करत असलेल्या कामासाठी सर्व सदस्यांचे आभार मानले। यावेळी स्वस्तिक फाउंडेशनच्या वतीने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले। तर शाळेसाठी एकूण 10 LED बल्ब वर्गासाठी 3 ब्लॅकबोर्ड व विद्यार्थ्यांसाठी मोतीचूर लाडू व मिसळ पावची मेजवानी देण्यात आली। नाशिक येथील अजंता सलूनच्या वतीने शाळेतील एकूण 200 विद्यार्थ्यांचे केस कर्तन करून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक चांगल्या सवयींचा मोलाचा संदेश दिला। यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत शाळेतील इतरही भौतिक सुविधांबाबत मदत करणार असल्याचे सांगितले। यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री भामरे सर व श्रीमती खैरनार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले। श्री बाळासाहेब दराडे यांनी सूत्रसंचालन केले। शेवटी मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। 13 वर्षापासून आम्ही या आश्रम शाळेमध्ये येतो। त्याच अनुषंगाने स्वस्तिक फाउंडेशन नावाचं आमचं देखील स्थापन केलेलं आहे। कारण आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ आम्ही स्वस्तिक फाउंडेशनमध्ये 130 मेंबर आहेत। आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की इथे आमचं वाढदिवस साजरा करून तिकडे खर्च करण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे गेलं होतो। आणि मागच्या 13 वर्षापासून इथे सलग येतो। इथे आल्यावर आम्हाला त्याच्यातच आमचं समाधान आम्हाला वाटतं। त्याच्यानंतर आम्ही म्हणजे इथल्या ज्या संस्थापक आहेत त्या देखील आम्हाला वेळोवेळी त्यांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते सांगत असतात आणि आमच्या कॅपॅसिटीनुसार आम्हाला जे तुमच्याकडनं होईल तेवढं आम्ही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो। इथल्या मुलं देखील आम्हाला एकदम चांगल्या प्रमाणे ओळखतात। नंतर त्यांना 13 वर्षापासून ओळखत असताना एकदम जवळचे नातं झालेलं आहे। त्यामध्ये ते यायला आवडतं। आम्ही इथून पुढे पण प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त इथे येत राहू आणि असाच वाढदिवस साजरा करू। आज इथे त्र्यंबक पिंपरी या गावामध्ये असलेल्या वसती गृहाच्या आश्रम शाळेमध्ये रोशन दादा यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्तिक फाउंडेशनला झालेल्या 1 वर्षाचा वर्धापन दिन या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आमचे इंडियन डेंटल असोसिएशन ब्रांच यांच्या CDH या डिपार्टमेंटच्या तयारीमध्ये असलेला दंत तपासणी शिबिर आम्ही जॉईन करून सगळ्या इथल्या बाळांचे चेकअप करत आहोत। सर्वसाधारण इथे 500 च्या वर पट आहे
बालगोपाळांचे आणि 1ली ते 10वीची मुलं या आश्रमशाळेमध्ये वसतिगृहामध्ये असतात. तर यांचं सगळ्यांचं दैनिक चेकअप करून त्यांना मार्गदर्शन योग्य ते केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात पुढे उपचारासाठी सुद्धा त्यांना मदत केली जाणार आहे. धन्यवाद.